आदिवासी समाजाचा संताप, विजय चौधरी यांच्यावर जिल्हाबंदीची मागणी. आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर. भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा नंदुरबारचे रहिवासी विजय वसंत चौधरी यांनी आमदार ॲडव्होकेट अमरशाह पाडवी यांच्याविषयी कथितरित्या आक्षेपार्ह व अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत आदिवासी समाजातील नागरिकांनी प्रशासनाकडे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव, निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात विजय चौधरी यांनी वापरलेल्या कथित वक्तव्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार तातडीने कारवाई करून त्यांना नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे, अन्यथा समाजात रोष वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी उमेश विरजी गावित, सुनील मधुकर गावित, आकाश गावित, कल्पेश वळवी, अभिजय गावित, हरीश नाईक, प्रितेश गावित, जिग्नेश वळवी, अनमोल वसावे, स्वप्नील गावित, कृष्णा वसावे, विकास गावित, चंदू नाईक, निखिल गावित, अविनाश गावित यांच्यासह अन्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. सातपुडा एक्सप्रेस न्यूज, नवापूर. आमचे आदिवासी समाजाचे मोठे नेते आहेत. नेते दुसऱ्यांदा आहेत, ते पहिल्यांदाच ते आमचे आदिवासी संघटनांचे मोठे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याबद्दल असे अपशब्द बोलणं हे कदापि हा आदिवासी समाज किंवा इथले लोक हे सहन करून घेणार नाही. म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना सगळ्या आदिवासी समाजाच्या वतीने व आमचे जे मित्रपरिवार आहे यांच्या वतीने इथं तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो आहेत की त्यांच्यावरती जे ॲट्रॉसिटी कायदा किंवा इतर कोणत्याही याच्याबद्दल ज्यांच्यावरती जी कारवाई करता येत असेल त्याबद्दल कारवाई करा. तसंच आम्ही पोलीस स्टेशनलाही हे निवेदन देत असून त्यांनाही सांगणार आहेत किंवा परत आदिवासी समाजावर अशी टीका करणे बरोबर नाही. पहिलेही पद्माकर वळवी साहेबांवरती अशी टीका केलेली होती. आता परत म्हणजे आदिवासी नेत्यावरती अशी टीका ही कोणीही सहन करून घेणार नाही. त्याच्यामुळे आम्ही आज इथं तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो.